आयसीटीसीने दिलेल्या खोट्या अहवालामुळे एका गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। HIV चा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून अनुदान हडपण्यासाठी या अधिकाऱ्यानं हे गैरवर्तन केलेलं आहे। अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय आयसीटीसी केंद्राने 16 ऑगस्ट 2024 रोजी 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या पीडितेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा व बेजबाबदार अहवाल दिला। या चुकीमुळे तिचा पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला घराबाहेर काढले, त्यामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला। त्या अहवालावर आयसीटीसीचे डॉक्टर JS नेरे यांची स्वाक्षरी असून त्यानंतर तिला पंढरपूर ART सेंटर येथे पाठवून अनावश्यक अँटी रिट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली। पीडितेने विविध शासकीय केंद्रांमध्ये तपासणी केली असता सर्व अहवाल HIV निगेटिव्ह आले। 14 जानेवारी 2026 रोजी SDH इंदापूर, 19 जानेवारी 2026 रोजी SDH पंढरपूर, 21 जानेवारी 2026 रोजी हाइंडलॅब्स खारघर येथे PCR पद्धतीने केलेल्या तपासणीत HIV-1 RNA नॉट डिटेक्टेड असा निकाल आला। 8 एप्रिल 2026 रोजी SDH बारामती येथे तपासणी देखील निगेटिव्ह आली। त्यामुळे अकलूज आयसीटीसीने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले। नॅकोच्या नियमांनुसार HIV पॉझिटिव्ह घोषित करण्यापूर्वी कन्फर्मेटरी टेस्ट बंधनकारक असताना ती प्रक्रिया न करता थेट पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले। या निष्काळजीपणामुळे पीडितेच्या कौटुंबिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला, सामाजिक बदनामी झाली आणि अनावश्यक उपचारांमुळे आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला। या प्रकरणात अकलूज आयसीटीसीचे डॉक्टर JS नेरे व संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच सोलापूर जिल्ह्यातील आयसीटीसी केंद्राची स्वतंत्र चौकशी व मागील 3 वर्षांचे ऑडिट करावे अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन संबंधित महिला HIV निगेटिव्ह असल्याचे जाहीर करावे, तसेच पीडितेस योग्य नुकसान भरपाई द्यावी व तिचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 1 मे 2026 रोजी पीडिता तिच्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट योगेश पवार, पीडिता सुजाता विजय नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली।